काय सांगणार सर यश? आपलं हॉटेल 2015मध्ये हे झालं, एक मे 2015 तेव्हापासून चालू होते सक्सेसफुली. कॉर्पोरेट बिझनेस टुरिस्ट आहे आणि मेट्रोला जवळ असल्यामुळे रोड आहे. अजंठा रोडला आपलं हॉटेल असल्यामुळे अजून नाव रोडही चांगला असेल चांगला असेल टाईम भेटतो. काय काय प्रोग्राम घेऊ शकते? आपल्याकडं कॉन्फरन्स डे मीटिंग घेऊ शकतो. कॉन्फरन्स घेऊ शकतो 20 लोकांपासून 100 लोकांपर्यंत. बड्डे फंक्शन वगैरे असेल म्हणजे फॅमिलीमध्ये तुमच्या कुठल्याही फंक्शन असेल म्हणजे जसं की आपण रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल किंवा मग तुमचं एंगेजमेंट असेल त्यानंतर 50-100 लोकांमध्ये हे सगळे फंक्शन्स आपण जेवणाची व्यवस्था कसं? सॉरी सर्विस कशी व्यवस्था आहे? जेवणाचं आपल्याला प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि आपण चालू केलं म्हणजे आपल्याकडे नॉनव्हेज चेंज केलं व्हेजमध्ये कारण की व्हेजमध्ये येण्याचं मागचं कारण आहे की आता लोक थोडेसे प्रेफर करतात मी वाटलं की चला काहीतरी चेंज आता आम्ही पण बघितलेलं आहे, स्वच्छता ठेवली तुम्ही. आमची स्वच्छता सर पहिल्यापासून ते स्वतःच हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. मी 5 स्टारसोबत पण काम केलेलं आहे ॲज अ प्रोफेशनल शेफ म्हणून. त्यामुळं बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या ट्रेनिंग त्यामुळे आम्ही त्या हिशोबाला जेवढं चांगलं ठेवतो आहे तेवढं आम्ही चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. जसं कटिंगसाठी चॉपिंग बोर्ड्स वेगवेगळे असतात, व्हेजिटेबल कटिंगसाठी वेगळे असतात, रेडी फोटोसाठी वेगळे असतात, हायजेनिक याच्यामध्ये तुमचं प्रॉपर क्लिनिंग असतं, बेसिसमध्ये तुमचं किचन वगैरे प्रॉपर सेटअप असतं. स्टाफ कसं असतात तुमच्या इकडे? संभाजीनगरचे की वेगळे? आमच्याकडं प्रॉपर संभाजीनगरचे लोकलचे मुलं आहेत, काही बाहेर गरबाचे, काही नेपाळचे. जसं म्हणजे डिपार्टमेंट वाईज असतं. जेवणामध्ये काय काय जेवणामध्ये आपल्याला मल्टी रेस्टॉरंट म्हणजे चायनीज, कॉफी, चायनीज, इंडियन, साऊथ इंडियन वगैरे सगळं. आपली स्पेशल डिश? स्पेशल डिश आपण सगळंच मेनू स्पेशल नाही, आपली हॉटेलची एखादी स्पेशल आहे का? असतं ना, प्रत्येक रेस्टॉरंटचे एक खास असतं, आपली स्पेशल. ॲक्च्युली काय ते कस्टमर म्हणून तुमचं स्पेशल काय मग कुठलं तर सगळ्या हॉटेलमध्ये कुठलं तरी एक नाव काढतात आणि स्पेशल आहे. हां. ॲक्च्युली सगळे आपापल्या परीने सगळं स्पेशल देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अख्खा मेनू स्पेशल कसा देतोय आम्ही त्याच्यावर फोकस करतो. ओके. त्यामुळं आता हे बोलायचे स्पेशल काय तुमचा कस्टमर असतात त्यांना बऱ्यापैकी माहीत नसतं. त्यानंतर तुमचं स्पेशल द्या. हां. मग एक कुठली तरी भाजी आपण जी चांगली चालते, जी सगळ्यांना आवडते त्याचं एक ॲव्हरेज काढलं जातं. म्हणजे 100 लोकांमधून सगळी जर समजा 90 लोक तीच भाजी मागत असेल तर ती स्पेशल होऊन जाते अच्छा अच्छा. थोडक्यामध्ये. कुठं कुठं होते सर हॉटेलमध्ये? आपल्याकडे कुठे कुठे होते? आपल्याकडे बाहेरच्या देशातले बरेच लोक असतात, लोकलचे असतात, कॉर्पोरेट सेक्टरचे असतात, ऑल ओव्हर इंडियामधून असतात. आता डिपेंड करतं की त्यांचं काम काय. टुरिस्ट असतात, टुरिस्ट आपल्याकडे सगळ्यात जास्त केरळ साईडचे जास्त टुरिस्ट असतात. कारण शिर्डी वगैरे एकदम समृद्धी झाल्यापासून आपल्या हॉटेलला अजून जास्त मागणी वाढते. तर समृद्धीतून जवळ आहे शिर्डीला जायला, तर केरळ साऊथचे जास्त लोक असतात, दिल्ली साईड वगैरे. कोणाला रूम बुक करायची, ॲडव्हेंचर बुक करायची, तो किती दिवस पहिले करायची, काय असं काय नाही किती दिवस पहिले करायचं डिपेंड करतो तुम्ही की आपलं सीझन ऑफ सीझन सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. टुरिस्ट सीझन आपलं चालू होतं ऑक्टोबरपासून, दसऱ्यापासून, तर तेव्हापासून बुकिंग हॉटेल जवळजवळ फुलच असतं. आपल्या ऑनलाईन वेबसाईटला सगळीकडे मिळून जातं. आपलं गोवा बीपासून लिंक असेल किंवा स्वतःच्या आपले जे रेग्युलर जे गेस्ट आहेत ते डायरेक्टली फोन करून आपल्याकडे येतो. नवीनसाठी आपल्याला ते ऑनलाईन असेल. लोकांना काय आव्हान करणार हॉटेलबद्दल? लोकांना काय नाही का लोकांना बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की हॉटेल खूप मोठं आहे, महाग असेल, काही असं काय नाही. महाग वगैरे काही नसतं. हॉटेलमध्ये तुम्ही काय देताय, तुम्ही काय क्वालिटी मेंटेन करताय, तर मटेरियल काय यूज करताय त्याच्यावरती कॉस्टिंग करतो. त्या कॉस्टिंगनुसार मेनूचे रेट करतो. कारण की त्यात छोटंसं प्रॉफिट काढूनसाठी सगळे प्रॉफिटसाठीच देतो, प्रॉफिट काढूनच देतो. म्हणून सगळे ते थोडं 5-25 रुपयाचं कधी होतं महाग वाटतं. ते ॲक्च्युली महाग नाही, ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं असतं. रूममध्ये पण तसंच आहे. रूममध्ये बऱ्याच अम्युनिटीज असतात. अम्युनिटीवरती डिपेंड करतात की रूमचे रेट टॅरिफ काय असतात, तुम्ही सर्व्हिसेस काय करायचं. तर आपल्याला 24 आवर्स वायफाय आहे, नाईट 24 आवर्स आहे, जेंट्स काय वापरतात. त्यामुळं बाकीच्या गोष्टी फेस करावं लागतात. पूर्ण रूम्स AC आहे.
कोणाला बुकिंग करायसाठी ऑफिसच्या रिसेप्शनचा नंबर काय रिसेप्शनचा नंबर आहे 91300400 या नंबरवर या कॉल नंबरवर करून डिटेल पण घेऊ शकता बुकिंग तुम्ही करू बुकिंग पण देऊ शकता, डिटेल पण मागवू शकता, फोटो तुम्हाला मागवू शकता, तुमचे फोटो जर तुम्हाला हवे असेल आता काय सोशल मीडिया पहिले बुकिंग यायचे पहिले तुमचं रेटिंग्स बघतात, गुगल रेटिंग्स वगैरे आणि त्याच्यावरती लोक नंतर भेटतात. एकदा ॲड्रेस सांगा सर हॉटेलचा. आपला हडको कन्नरला हॉटेल आहे VIP अजंता रोड नियर DMart ताजपासून 500 मीटर 200 मीटर